मी देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची नवनीत राणांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानामध्ये उतरलेत। आज अमरावतीच्या दर्यापूरमध्ये फडणवीसांची सभा होतीये। अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणांपुढे महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडे यांचं आव्हान असणार आहे आणि आज देवेंद्र फडणवीस यांची अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा होते आहे। तर आज देवेंद्र फडणवीस अमरावतीमध्ये सभा घेतली आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। छगन जाधव प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। छगन, आज देवेंद्र फडणवीस अमरावतीमध्ये येत आहेत आणि अर्थातच आजच्या या सभेला पार्श्वभूमी असणार आहे ती संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावरती केलेल्या टीकेची आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सगळ्या वादाची। छगन, नक्कीच जर बघितलं गुरु तर देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीचा हा दुसरा दौरा आहे। या अगोदर नवनीत राणांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांची देखील यावेळी हजेरी लागलेली होती आणि त्यानंतर नवनीत राणा यांनी नामांकन दाखल केलं होतं आणि त्यावेळी एक गोड बातमी देवेंद्र फडणवीसांनी दिलेली होती। आज त्यांची सभा जी आहे ती अमरावतीच्या दर्यापूर येथे दुपारी 3 वाजता होणार आहे आणि या सभेमध्ये जर बघितलं तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो बळवंत वानखेडे यांचा आहे आणि त्यांची थेट लढत नवनीत राणांची ही बळवंत वानखेडे सोबत आहे आणि पहिली सभा देवेंद्र फडणवीसांची विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याच मतदारसंघात आहे। यासाठीची जय्यत तयारी देखील भाजपकडून करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीसांसोबत आज अमरावतीचे स्थानिक जे नेते आहेत ते देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि नवनीत राणांविरुद्ध सर्वपक्षीय असा सामना जो अमरावतीमध्ये रंगतो आहे त्याला आता देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने घेतात। संजय राऊतांनी 2 दिवस अगोदर ज्या पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं त्यावरती देवेंद्र फडणवीस काही बोलतात का आणि नवनीत राणांना विजयी करण्यासाठीची रणनीती कशा पद्धतीने आखल्या गेलेली आहे याबद्दल बोलतात। याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।